मनसे नेते अविनाश जाधव यांच्या ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावलेली आहे। खरं तर सकाळपासून वेगवेगळी गोविंद पथकं यामध्ये सहभागी होत आहेत आणि आजच दहीहंडी जी गोविंद पथकं आहेत त्यांनी एक विश्वविक्रम करत कोकण नगर दहीहंडी पथकाने 10 थरांचा विश्वविक्रम केला। त्यानंतर जय जवान पथकाने सुद्धा केला। आव्हाड साहेब, तुम्ही ठाण्यातील दहीहंडी उत्सव हा खरं तर महाराष्ट्रामध्ये मोठा केला, त्याला ग्लोबल स्वरूप दिलं आणि दिघे साहेबांच्या नंतर जर महाराष्ट्र कोणी दहीहंडी जर जिवंत ठेवली असेल तर ते आव्हाडांनी ठेवली, अशी देखील तुमची ओळख आहे। आज हे सगळं स्वरूप वाढत असताना, वेगवेगळे कार्यक्रम मोठे होत असताना तुमच्या कशा पद्धतीच्या आठवणी आहेत आणि मनसेच्या दहीहंडी उत्सवात तुम्ही आल्यानंतर काय वाटतंय? असं की दहीहंडी मनसेची, दहीहंडी त्याची, दहीहंडी असते, गोविंद असतो। मी जसं म्हणतो, वेगवेगळ्या पक्षामध्ये असलेली वेगवेगळ्या पक्षाची लोक, तुम्ही मला खाली उभे असलेल्या हजारो पोरांमध्ये त्याचा जात, धर्म, पक्ष, पंथ, प्रांत ओळखून दाखवा बरं। ही मुंबईची ओळख आहे, हा मुंबईचा उत्सव आहे, हा मुंबईमध्ये वाढला, मोठा झाला, मुंबईकरांची एक ओळख आहे। माणूस वरती जात असताना तो त्याला खाली पडू देत नाही आणि ते दहीहंडीत घडतं। दहीहंडीतला खालचा थर मजबूत असेल, वरचा एकदम मजबूत असतो। 10 थराचं तेच झालं, खालचा थर मजबूत होता, वरचा थरथरला पण नाही। असंच हेच दहीहंडीची ओळख आहे, आपलेपणा, आधार, ही सगळी मराठी माणसाची ओळख तुम्हाला या दहीहंडीत दिसते। आज विश्वविक्रम झालाय 10 थरांचा। इतक्या वर्षांची जी काही परंपरा होती, ज्यामध्ये इतक्या वर्षात ज्या पथकांना वेगवेगळ्या प्रयत्न करून सुद्धा शक्य नव्हतं, तो आज विश्वविक्रम झालाय। अभिमान वाटतो? प्रयत्न पहिल्यांदा माझ्याकडे 9 थर लागले 2014 साली। आज 11 वर्षानंतर 10 थरावर पोचलो आहोत। असं पुढे 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 जात राहणार। शेवटी प्रयत्नांती परमेश्वर म्हणतो ना आपण, प्रयत्न आहे, ते मेहनत आहे, रिस्क आहे, रिस्क आहे। आता उद्या तुम्ही सकाळी बातम्या वाचाल, एवढे जण हॉस्पिटलमध्ये, एवढी रिस्क घेऊन सुद्धा पोरं उतरतात। शौर्य ह्याच्यात आहे, रिस्क हे आयुष्यात फार मोठं असतं, रिस्क घ्यावीच लागते। असं एक प्रश्न जाणून बुजून तुम्हाला विचार वाटतो, इतक्या वर्षातली दहीहंडीची जी काही परंपरा आपण पाहतोय किंवा तुमच्या काळातले दहीहंडी आणि आजचं दहीहंडीचं बदलतं स्वरूप, जे काही नाचगाण्यांचे कार्यक्रम होतात, वेगवेगळ्या पद्धतीने दहीहंडी, एक गोष्ट सांगतो, अभिमानाने सांगतो की माझ्या स्टेजवर एकही नाच नसायचा, एकही गाणं नसायचं, एकही ॲक्ट्रेस नसायचं, ॲक्टर नसायचा। एकटा जितेंद्र आव्हाड स्टेज सांभाळायचा, सकाळी 10ला स्टेजवर चढायचा आणि रात्री 10ला माईक खाली ठेवायचा। कंटिन्युअस 12 तास मी बोलायचो आणि माझ्या अंदाजाने माझ्यानंतर त्याचं अनुकरण करणारा अविनाश आहे। आम्ही याही स्टेजवर तो नाचगाणं पाहिलेलं नाहीये, मात्र काही ठराविक नेते किंवा पक्ष पॉलिटिकल इव्हेंट याचा सगळा करत आहे। याच्याबद्दल काही बोलायचं नाही, मला बोलायला मजा यायची, मला त्या दहीहंडीतल्या पोरांशी संवाद साधायला मजा यायची। म्हणजे 2 गटांमध्ये झालेली मारामारी, मी उडी मारून गेलो तर दोन्ही गट असे बाजूला निघून गेले। तो कमवलेला जो मान, आपलेपणा, ते नाचगाणी वगैरे ठीक आहे, आता प्रत्येकाचा चॉईस असतो, त्याच्यामध्ये मला काही बोलायचं नाही आहे। पण मला वाटतं की मला स्वतःला मजा यायची, 12 तास बोलायचो मी, वेगळी मजा असायची। अविनाश जाधव सुद्धा आपल्यासोबत आहेत। तुम्ही आव्हाड साहेबांच्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षक म्हणून जाताना किंवा सहभागी होताना आज त्यांना या तुमच्या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावरती तुम्ही बोलवलंय, काय नेमकं त्यावेळीच्या आठवणीत आणि आत्ताचे शिक्षण आहे? मी खेळाडू म्हणून जायचो, माझं स्वतःचं मनसेचं एक गोविंद पथक होतं आणि पक्ष स्थापनेनंतर आम्ही ते सुरू केलं होतं। सो मी तिथे जायचो, त्या पायरीवर उभा राहायचो। आम्ही असंच, हे खेळाडू जसे थांबलेत तसे माझे सहकारी आहेत बरेचसे, जे माझ्याबरोबर असायचे आणि त्यावेळेला जितेंद्र आव्हाड साहेबांना पाहायचो, बरं वाटायचं आम्हाला। आणि ज्या वेळेला माझ्या व्यासपीठावरती आले त्यावेळेला ते सगळे जुने दिवस मला आठवायला लागले की त्या पायरीवर उभा राहून हा माणूस, त्या माणसाला बघायला अनेक लोक बघायला यायची। आव्हाड कपडे कसे बदलतात किंवा कसे कपडे घालून येतात, ही एक आवड होती आणि हे आम्ही पण बघायला जायचो की लोक विचारायचे, अरे आता कोणते कपडे घातलेत रे। सो एवढ्यात, आणि त्यावेळेला ते यंग होते, 35-36 वर्षाचे असतील त्यावेळेची ती हे आहे। सो मला असं वाटतं की तो एक आनंदाचा एक क्षण होता आणि तो त्यावेळेला तो साजरा झाला। आज आम्ही करतोय, त्यांची परंपरा मी आज पुढे नेतो आहे। खरं तर दिघे साहेबांनी आमच्या हे सगळं सुरू केलं होतं आणि आव्हाड साहेबांनी त्याला ग्लोबल रूम आणलं, स्पेनची लोकं इथं आणली। आता ते आणणं सोपं आहे, पण त्यावेळेला 15 वर्षापूर्वी ते इथे आणणं खूप कठीण काम होतं। त्यात ते स्वतःच्या, त्यावेळेला ते मंत्री वगैरे असं काही नव्हते, स्वतःच्या खिशातनं पैसे टाकून ते सगळं उभं करायचे। आणि आज मला असं वाटतं की आज आम्ही ती परंपरा पुढे नेतोय, जेवढं आम्हाला झेपतंय तेवढं आम्ही करतोय। पण एक दिवस खात्रीने सांगतो की आव्हाड साहेब,
ह्या स्टेजवरनं ह्या स्टेजचा वापर हा लोकहितासाठीच होईल. इथे कुठलाही धांगडधिंगा नसेल. हा खेळाडूच आमचा सेलिब्रिटी म्हणून या व्यासपीठावर असेल. माझ्या इथे लिहिलेलं असायचं, माझा गोविंदा माझा अमिताभ. म्हणजे माझा गोविंदा हाच माझा हिरो आहे. इथे कुठलाही हिरो हिरोईन कोणीही चालणार नाही. हे आहेत म्हणून दहीहंडी विश्वभरात जाते, ते विक्रम होतात. इथे म्हणजे ठीक आहे, प्रत्येकाचा आपापल्या पद्धतीने कार्यक्रम माझ्या इथे लिहिलेलं असायचं. तुम्ही माझ्या स्टेजवरती लिहिलेलं असायचं, माझा गोविंदा माझा अमिताभ. आणखी एक प्रश्न, अविनाश जाधव यांनी दहीहंडीचा कार्यक्रम भरवतानाच मुळात मराठी सणांसाठी मराठी माणसांसाठी या टॅगलाईन खाली भरवला आहे. तुम्ही व्यासपीठावरती आल्या महाराष्ट्राचं राज्यगीत वाजवायला सांगितलं, लावायला सांगितलं, काय भूमिका? ते राज्यगीत इथे आहे. राजा बढेंनी जे काय लिहून ठेवलं आणि शाहीर साबळेंनी त्यांना जे अजरामर आवाज दिला, तर मराठी माणूस विसरूच शकत नाही. माझं ते आवड असं तोंडावर आहे माझ्या. ते कधी 24 तासातल्या कुठल्याही मिनिटाला सांगा, मी ते गाणं असं म्हणून दाखवतो. की राष्ट्रवादीचे आमदार नेते जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत होते आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या दहीहंडीच्या उत्सवामध्ये ते सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या काळातल्या ते दहीहंडी ज्यावेळेला साजरी करायचे त्यावेळेच्या काही आठवणी सुद्धा जागवलेल्या आहेत. आणि अविनाश जाधव खेळाडू म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होत असताना आज स्वतःच्या दहीहंडी उत्सवामध्ये जितेंद्र आव्हाड यांना पाहुणे म्हणून त्यांनी निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या सुद्धा आठवणी त्यांनी या व्यासपीठावरून जागवलेल्या आहेत. कॅमेरामॅन अमिन शिगवतसोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, जीएसटी, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट, सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, जीएसटी, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस, सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा. मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ, और आप? अभी कॉल करें 1800-266-1294 या विजिट करें promunim.com. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.